हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे, या पेपर फर्स्टचा सिलेबस आपण आपल्या कोर्समध्ये पूर्णपणे कव्हर करत आहोत. पण हा जो सिलेबस आहे, या सिलेबसमार्फत जो कंटेंट प्रोव्हाइड केलेला आहे, त्या कंटेंटमधून एक्झामला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला कळावं आणि एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा असेल, त्यामध्ये क्वेश्चनची रचना कशा पद्धतीने असेल हे तुम्हाला प्रॉपर वेने या ठिकाणी प्रॅक्टिस मार्फत कळावं. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी डेमो क्वेश्चन पेपर सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. या क्वेश्चन पेपरची रचना हुबेहूब ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखीच आपण ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवताना असं फील होईल की आपण एक्झामच देत आहोत आणि एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला कळेल की आपला स्कोअर किती होत आहे. कारण एक्झामिनेशनचा अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट आणि एक्झामिनेशन देत असताना खूप चुका करणं ही वेगळी गोष्ट. कारण एक्झामिनेशनचा अभ्यास तुम्ही खूप सारा करता, पण ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देऊन येता त्यावेळेस तुम्हाला कळतं, अरे आपण या क्वेश्चनचं आन्सर चुकीचं दिलं पण आपल्याला येत होतं. अनेक ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होऊन जातं. अनेक क्वेश्चन तुम्हाला येत असतात पण करेक्ट आन्सर कुठलं यामध्ये कन्फ्युजन असतं. असं होऊ नये म्हणून डेमो क्वेश्चन पेपर सिरीज अतिशय महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निभावते. या ठिकाणी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामार्फत तुम्हाला कळतं की आपल्या चुका कुठं होत आहेत आणि त्या चुका सुधारवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमार्फत त्या सराव प्रश्नपत्रिकेचं एक्सप्लेनेशन देखील डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. मग या सराव प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार आहे या संदर्भात आज आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामचे सर्वच अपडेट प्रोव्हाइड केले जातात. तर फ्रेंड, हे पहा, मागील डेमो क्वेश्चन पेपर सिरीजचा जो संच होता त्या संचाचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. कोर्समार्फत देखील खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. आता या क्वेश्चन पेपर सिरीजमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार आहे ते आपण या ठिकाणी शॉर्ट आणि सिंपल वेमध्ये पाहत आहोत. या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन पेपर हे 12 क्वेश्चन पेपर भेटणार आहे. क्वेश्चन पेपरची रचना ही ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखीच आपण ठेवलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला डेमो दाखवतो पहा, हा आपला डेमो क्वेश्चन पेपर नंबर फर्स्ट आहे. म्हणजे या ठिकाणी जे क्वेश्चन तुम्ही पाहताल ते क्वेश्चन ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच सेट केलेले, अशा प्रकारचाच तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहायला भेटेल एक्झामिनेशनमध्ये. मग हे क्वेश्चन पेपर जे आहेत ना, यामध्ये क्वेश्चन सेट करताना MS सेट एक्झामला कुठल्या अप्रोचनी एक्झामिनेशनचे क्वेश्चन विचारले जातात हे लक्षात घेऊन क्वेश्चन सेट केलेले आहेत. आणि टोटल जे आपले 10 युनिट आहेत पेपर फर्स्टचे, ते सर्व 10 युनिट या ठिकाणी प्रॉपर वेटेज देऊन आपण ॲड केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक युनिटला कव्हर करणारे क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेत. खूप छान प्रकारे आपण या ठिकाणी स्ट्रक्चर क्वेश्चन पेपरचं ठेवलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की आपण डुप्लिकेट क्वेश्चन पेपर सोडत आहोत. यामार्फत तुमच्या खूप साऱ्या चुका असतील ते तुम्हाला लक्षात येतील आणि खूप डिटेलमध्ये या क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. म्हणजे एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करताना प्रत्येक ऑप्शन जो आहे तो ऑप्शन प्रॉपर वेने, डिटेल वेने ॲनालाइज केलं जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर सांगितलं जाईल, प्लस बाकीचे ऑप्शन का रॉंग आहे हे देखील सांगितलं जाईल. म्हणजे एखादा ऑप्शन करेक्ट आहे ठीक आहे, पण बाकीचे कशा पद्धतीने रॉंग आहे हे पण एक्सप्लेन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपर पहिल्यांदा प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर 1 ते 2 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तो क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी. 2 दिवसामध्ये तुम्ही तो क्वेश्चन पेपर सोडवायचा तुमच्या बेसिसवर आणि तुमची आन्सर की तुम्ही प्रिपेअर करायची. त्यानंतर 2 दिवसांनी पूर्णपणे क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला जाईल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. मग तुम्ही पाहू शकता की आपण एखाद्या क्वेश्चनचं आन्सर जर A दिलं होतं तर सरांनी ऑप्शन C दिलं, मग आपण A का निवडलं, सरांनी C का निवडलं, याचं कंपॅरिझन तुम्हाला करता येईल. आणि हे कंपॅरिझन तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या चुका लक्षात येईल.
कारण स्कोअर वाढवण्यासाठी चुका कमी कराव्या लागतात आणि चुका कमी करण्यासाठी त्या चुका कुठल्या हे तर लक्ष द्यायला हवं. म्हणून ही क्वेश्चन पेपर सिरीज खूप महत्त्वाची तुमच्यासाठी ठरू शकते. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी असतील. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 50 क्वेश्चन असतील, जसं की ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो त्याप्रमाणेच. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे टोटल 12 क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. ठीक आहे. हे क्वेश्चन पेपर असतील प्लस त्यांचं व्हिडिओमार्फत एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. क्वेश्चन पेपर कुठल्या डेटला कुठला भेटणार याची इंडेक्स आपण केलेली आहे. ती इंडेक्स तुम्हाला शेअर केली जाईल पेमेंट केल्यानंतर. याच डेमो क्वेश्चन पेपर सिरीज सोबत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मॉक टेस्ट किंवा क्विज ह्या देखील आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामार्फत देखील तुम्हाला 600 पेक्षा अधिक क्वेश्चन प्रोव्हाइड केले जाणार आहे. म्हणजे हे पहा, डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणारच आहेत त्या फीमध्ये, प्लस फ्रीमध्ये मॉक टेस्ट आणि क्विज या देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे, जेणेकरून तुमची MCQची प्रॅक्टिस ही जास्तीत जास्त होऊ शकते. मॉक टेस्ट आणि क्विज मार्फत देखील 600 प्लस क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. यामध्ये जे डेमो पेपर असतील त्याची लँग्वेज ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणार आहे. जसं आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी इंग्लिशमधनं प्रश्न इकडे असेल आणि इकडं मराठीतनं प्रश्न असेल, जसं की ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो त्याचप्रमाणे. ठीक आहे. हे क्वेश्चन पेपर जे आहेत ना, त्या क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन देताना अनेक ट्रिक्स असतील, टिप्स असतील, कंटेंट संदर्भात त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, जेणेकरून तुम्हाला कळेल की क्वेश्चन कशा पद्धतीने पाहायचा आणि त्याचा ॲप्रोच आपण कशा पद्धतीने ठेवायचा. कारण क्वेश्चन सोडवताना अभ्यासच लागतो असं नाही आहे. बरेच क्वेश्चन लॉजिकच्या बेसवर सुटतात. त्या ठिकाणी ती कन्सेप्ट तुम्हाला माहीत असो नाही तर नसो, फरक पडत नाही. बेसिक लॉजिक असतं, ते लॉजिक जर तुम्ही वापरलं क्वेश्चन सुटून जातो. त्या संदर्भात काही ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला शेअर केल्या जातील. ठीक आहे. सर्व क्वेश्चन पेपरचं व्हिडिओमार्फत तुम्हाला एक्सप्लेनेशन देखील प्रोव्हाइड केलं जाणार आहे. या क्वेश्चन पेपरच्या सेट संदर्भात जी फी आहे ती फी 700 रुपये. या 700 रुपयात तुम्हाला मॉक टेस्ट पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि 12 डेमो क्वेश्चन पेपर खूप चांगल्या क्वालिटीचे जे एक्सपर्ट मार्फत सेट केलेले आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहे. पण जर तुम्ही या कोर्स प्री बुकिंग केले तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल ऑफर आपण ठेवलेली आहे प्री बुकिंगसाठी. त्या ठिकाणी 20% डिस्काउंट तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. मग जी फी तुम्हाला पडेल ती आहे 560 रुपये. म्हणजे ॲक्च्युअल फी 700 रुपये आहे, पण जर प्री बुकिंग केले तर तुम्हाला 560 रुपयात क्वेश्चन पेपर प्लस मॉक टेस्ट भेटणार आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी अप टू सेट एक्झाम असणार आहे. तर या ठिकाणी प्री बुकिंगचा पिरियड आहे आजपासनं ते 1 मे पर्यंत. ठीक आहे. 1 मे पर्यंत ही ऑफर असेल. तुम्हाला 20% डिस्काउंट भेटेल. 560 मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. पण हे पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच आहे. ठीक आहे. म्हणजे प्री बुकिंग जे पहिले 100 विद्यार्थी करतील त्यांना 560 मध्ये पूर्णपणे हे डेमो पेपर प्लस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील. आता हे क्वेश्चन पेपर जे आहेत ते क्वेश्चन पेपर तुम्हाला कोर्समार्फत एका भेटणार आहे. तो कोर्स आपण सुरू करणार आहोत 2 मेला. ठीक आहे. 1 मे पर्यंत प्री बुकिंगचा पिरियड असेल. 2 मे पासून हा कोर्स आपला सुरू होईल. ठीक आहे. मग 2 मे पासून तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करण्यासाठी सुरुवात होईल. क्वेश्चन पेपर कुठल्या डेटला कुठला येणार या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन एका इंडेक्स मार्फत प्रोव्हाइड केली जाईल. त्या इंडेक्समध्ये क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठल्या डेटला भेटणार हे नोंदवलेलं असेल. त्यानंतर त्या क्वेश्चन पेपरला एक्सप्लेन करणारा व्हिडिओ तुम्हाला कधी भेटणार हे देखील सांगितलेलं असेल. सिंपल. मग 2 मे पासून ही सिरीज आपली सुरू होत आहे. जर तुम्हाला या सिरीजमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर 560 रुपये पेमेंट करून तुम्ही सिरीजचं प्री बुकिंग करू शकता. ॲक्सेस तुम्हाला इमिजिएटली प्रोव्हाइड केला जाईल. तोपर्यंत तुम्ही मॉक टेस्ट क्विज सोडू शकता. ठीक आहे. तर या सिरीजचा ॲक्सेस तुम्हाला हवा असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे त्यामार्फत तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. किंवा सर्व इन्फॉर्मेशन कळेल असेल तर निश्चिंत राहून याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करा. स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर शेअर करा. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कोर्सचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. त्यामध्ये मॉक टेस्ट आणि क्विज आपण अपडेट करण्यासाठी सुरू करणार आहोत. त्या तुम्हाला तोपर्यंत प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केल्या जातील. सिंपल. सो फ्रेंड, इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. गॅरंटी देईल
खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस तुमची होईल, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढी तुम्ही MCQची प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचं स्कोअर वाढणार आहे. मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी 80 मार्क पेपर फर्स्टमध्ये मिळवलेले आहेत, म्हणजे 40 प्रश्न विद्यार्थ्यांचे बरोबर आलेले आहेत. हे 40 प्रश्न बरोबर अशीच येत नाही, फक्त सिलेबसचा अभ्यास केला इतकं सफिशियंट नाही आहे. त्यासाठी तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड, जर डेमो क्वेश्चन पेपर सिरीज तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरवर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करू शकता. काही डाऊट असेल किंवा क्वेरी असेल तर पहिल्यांदा मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. त्या डाऊट किंवा क्वेरीचं सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. तर 2 मेपासून ही सिरीज सुरू होईल. आत्ता तुम्ही जॉईन केले, पेमेंट केले तर तुम्हाला मॉक टेस्ट तोपर्यंत प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केल्या जातील फ्रीमध्ये. सिंपल. आणि या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या, यापैकी म्हणजे 12 क्वेश्चन पेपरपैकी 50% क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रिंटेबल असतील, प्रिंट काढू शकता. बाकीचे प्रिंटेबल नसतील, प्रिंट अलाउड नाही आहे. ठीक आहे. पण 12 पैकी म्हणजे 6 क्वेश्चन पेपरचं प्रिंट तुम्हाला अलाउड केलं जाईल. बाकी 6 क्वेश्चन पेपरचे प्रिंट अलाउड केलं जाणार नाही, कारण सिक्युअर्ड कंटेंट आहे. खूप सारं कष्ट त्यासाठी घेतलेले, एक्सपर्ट मार्फत आम्ही क्वेश्चन पेपर सेट केलेले आहेत. जसा ओरिजिनल पेपर असतो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी या क्वेश्चन पेपरला टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप चांगले हाय क्वालिटीचे क्वेश्चन, लॉजिकल वेने सोडवण्यासारखे क्वेश्चन आपण ॲड केलेले आहेत. या ठिकाणी डिटेलमध्ये मॅथमॅटिकलचे क्वेश्चन असतील किंवा DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन असतील, हे तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड केले जाणार आहे. खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तुम्ही एक्झामिनेशनमध्ये फुल्ली कॉन्फिडंट होऊन पेपर द्याल आणि एक्झाम क्लिअर करताल. ठीक आहे. सो फ्रेंड, जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही पेमेंट करून जॉईन करू शकता. काही क्वेरी असेल तर मेसेज करू शकता. इन्फॉर्मेशन सर्व कळेल असेल असं मी या ठिकाणी कन्सिडर करतो आणि तुम्ही आजचे लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.